चकली हा पदार्थ असा आहे ना, की हा पदार्थ 12 महिने जरी घरात असला तरी कंटाळा येणार नाही. दिवाळी आणि नाताळसारख्या सणांमध्ये तर चकलीला मान आहेच. शिवाय जेव्हा गणपती आणि महालक्ष्मी बसतात तेव्हा सुद्धा फराळामध्ये ही चकली बनवली जाते. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट चकली बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. भाजणी तयार करण्यापासून ते पीठ तयार करण्यापर्यंत आणि पिठापासून चकली तयार करण्याचे एकदम परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहे. चकली बनवताना काय होतं ना, एक तर चकली नरम पडते किंवा तेल जास्त पिते आणि या गोष्टी होऊ नये यासाठी काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. चला तर मग अगदी अचूक प्रमाणात भाजणीच्या पिठापासून चकली कशी तयार करायची ते पाहूया. तर चकली बनवण्यासाठी सर्वात आधी काय करायचं, एक वाटी किंवा एखादं भांडं घ्यायचं. त्याच प्रमाणामध्ये आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर आता इथे मी एक काचेची वाटी घेतली. याच वाटीच्या प्रमाणाने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. तर आता या वाटीच्या प्रमाणामध्ये 4 वाट्या तांदूळ घेतले. इथे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे. 4 वाट्या तांदळासाठी इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता यामध्ये पाऊण वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि त्याचबरोबर पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली. तर आता मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एक वाटी घेतली तरी चालते. त्याचबरोबर इथे मी 1.5 वाटी पोहे घेतले. पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो तेच पोहे इथे मी घेतले आहे. त्याचबरोबर पाऊण वाटी साबुदाणा घेतला. आता आपल्याला 2 ते 2.5 चमचे धने घ्यायचे आहे. त्याचबरोबर 1 चमचा जिरे घ्यायचे. तर आता चकलीची भाजणी बनवण्यासाठी जे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे ते सर्व साहित्य इथे आपण मोजून घेतले आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. पण त्याआधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यासाठी काय करायचं, तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन नंतर चाळणीवर काढायचे. थोडा वेळ चाळणीवरच ठेवायचे, त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. आता याच पद्धतीने हरभऱ्याची डाळ धुवून घ्यायची आणि लगेचच चाळणीवर काढायची आणि त्याचबरोबर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ सुद्धा आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता तुम्हाला सांगू का, या तीनही डाळी धुवून न घेता आपण कोरड्या कापडाने पुसून घेतल्या तरी चालतात. पण याला बोरिक पावडर लावलेली असते, त्यामुळे मी हे सर्व साहित्य धुवून घेतले. आता धुवून घेतलेलं हे सर्व साहित्य आपल्याला एका कॉटनच्या कापडावर वाळत घालायचं आहे. यासाठी कॉटनचं एखादं मोठं कापड फॅनखाली अंथरून घ्यायचं. त्यावर तांदूळ अशा पद्धतीने पसरून घालायचे. त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ हे सर्व साहित्य आपल्याला अशाच पद्धतीने पसरून घ्यायचे आहे. आणि 1 तास फॅनखाली सर्व साहित्य सुकवून घ्यायचं. आता 1 ते 1.5 तासानंतर डाळी छान सुकल्या आहे. आता काय करायचं, गॅसवर एक मोठी कढई गरम करायला ठेवायची. आता सर्वात आधी यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट फुल गॅसवर ही हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची. आणि 3 ते 4 मिनिट हरभऱ्याची डाळ छान कोरडी झाली की यामध्ये मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घालायची. आता या दोन्ही डाळी आपल्याला 5 मिनिटे छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. आणि डाळी भाजून घेताना जास्त काळपट होईपर्यंत भाजायच्या नाही. अगदी खमंग खरपूस एक सुगंध येईपर्यंत डाळी भाजून घ्यायच्या. आणि डाळ भाजून झाली की लगेचच एका पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायची. त्यामुळे डाळ लवकर थंड होते आणि लवकर कुरकुरीत होते. आता यामध्ये तांदूळ घालायचे. तांदूळ सुद्धा असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिट तांदूळ भाजून घेतले की यामध्ये साबुदाणा घालायचा. साबुदाणा सुद्धा 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचा. छान फुलेपर्यंत साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा जेवढा कडक असतो ना, भाजून झाला की तो तेवढाच हलका होतो आणि हलका झालेला साबुदाणा दळायला अगदी सोपा जातो. अशा पद्धतीने साबुदाणा फुलला की तोही थंड करायला बाजूला काढून घ्यायचा.
आता यामध्ये पोहे घालायचे. 2 ते 3 मिनिटे पोहे छान भाजून घ्यायचे. पोहे भाजायला अजिबात वेळ लागत नाही. हे सर्व साहित्य भाजून घेत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. आता 2 ते 3 मिनिट मस्त पोहे भाजून घेतले. तेही थंड करायला बाजूला काढून ठेवायचे. आता यामध्ये धने घालायचे. तर आता इथे मी 2 ते 2.5 चमचे धने घेतले आहे. पण जर तुमच्याकडे धने नसतील तर 2 चमचे धना पावडर यामध्ये घालायचे. आणि धने भाजून घेत असतानाच यामध्ये 1 चमचा जिरे घातले. हे दोन्ही साहित्य एकत्र छान भाजून घ्यायचे. 1 मिनिटभर खमंग सुगंध येईपर्यंत हे दोन्ही साहित्य भाजून घेतलं. आता आपण भाजणीसाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेतलं आहे. आता काय करायचं, हे सर्व साहित्य छान थंड करून घ्यायचं. आणि तुमच्याकडे जर गिरणी असेल तर गिरणीमध्ये सर्व साहित्य दळून घ्यायचं. किंवा बाजूला जवळपास कुठे गिरणी असेल तर तिथून हे सर्व साहित्य बारीक करून आणायचं. चकलीचं पीठ दळून आणताना बारीक दळून आणायचं. तर आता माझ्याकडे घरीच छोटी गिरणी आहे, त्यामुळे मी सर्व साहित्य गिरणीमध्ये दळून घेतलं. तर आता तुम्ही पाहू शकता, चकली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे आपले भाजणीचे पीठ तयार झाले आहे. आता हे पीठ चांगलं थंड करून घ्यायचं. आणि जर हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर 6 महिने फ्रीजमध्ये सहज टिकतं. आणि वाटेल तेव्हा थोडे थोडे पीठ घेऊन याची तुम्ही चकली तयार करू शकता. तर आता चकलीचे पीठ बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 2 वाट्या पाणी घातले. आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद अगदी किंचित घातली आणि त्याचबरोबर 1 चमचा ओवा घातला. त्याचबरोबर 1 चमचा तीळ घातले आणि चवीनुसार मीठ घातले. आता आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, पोहे खाण्याचे अगदी 2 चमचे तेल यामध्ये मी घातले आहे. यापेक्षा जास्त तेल आपल्याला यामध्ये घालायचे नाही. त्याचबरोबर ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतले होते, त्याच 2 वाट्या यामध्ये आपण पीठ घातले. आणि आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. असे चकलीचे पीठ हटवून घेताना काय होतं, कधी-कधी हे पीठ घट्ट होऊन जातं किंवा कधी-कधी पातळ होऊन जातं. अशा वेळेला काय करायचं, पीठ जर जास्त पातळ झालं तर 2 ते 3 चमचे यामध्ये पीठ घालायचं. म्हणजे कोरडं पीठ घालायचं. आणि जर आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट वाटलं तर एका बाजूला पाणी उकळायला ठेवायचं आणि 2 ते 3 चमचे गरम पाणी यामध्ये घालायचं. आता हे सर्व मिश्रण एकजीव झालं की काय करायचं, गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटे हे मिश्रण असंच त्यामध्ये ठेवायचं. झाकण काढल्यानंतर पुन्हा हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं, खालीवर करून घ्यायचं. आणि आता हे सर्व मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढायचं. आता हे चकलीचं पीठ कॅरी बॅगमध्ये घालून सुद्धा छान एकजीव करता येतं. पण इथे मी अशा पद्धतीने स्मॅशरने आधी थोडे पीठ एकजीव करून घेतले. आणि थंड झाल्यानंतर हाताला थोडे थोडे पाणी लावून हे मिश्रण एकजीव करून घेतले. 5 ते 7 मिनिटे पीठ छान मळून घेतलं. हाताने पीठ मळून घेताना काय करायचं, जवळ थोडं कोमट पाणी ठेवायचं. आणि जसं लागेल तसं हातावर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. तर आता तुम्ही पाहू शकता, चकलीसाठी अगदी परफेक्ट असे आपले पीठ तयार झाले आहे. आता पिठाचा एक गोळा हातावर घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला लांबट आकार द्यायचा. आणि हातावरच हे पीठ छान मऊ मऊ करून घ्यायचे. आता चकलीचा सोऱ्या घ्यायचा. त्याला चकलीची ताटली लावून घेतली आणि आतून सगळ्या बाजूने थोडं थोडं तेल लावून घेतले. तेल लावल्यामुळे काय होतं ना, सोऱ्यामध्ये पीठ अगदी सहज जाते आणि पीठ सोऱ्याला अजिबात चिटकून बसत नाही. आणि अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे. आता काय करायचं, सोऱ्याला पक्के झाकण लावायचे आणि अशा पद्धतीने चकलीला आकार देऊन घ्यायचा. मस्त चकल्या पाडून घ्यायच्या. लहान किंवा मोठ्या आकारात, तुम्हाला ज्या आकारात त्या चकल्या आवडत असेल त्या आकारामध्ये या चकल्या पाडून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता, अगदी एकसारखी आपली चकलीची तार तयार झाली आहे. अजिबात तुटत नाही. म्हणजेच अगदी परफेक्ट आपले चकलीचे पीठ तयार झाले आहे. आता चकली तळून घेताना महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, 7 ते 8 चकल्या अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आणि नंतर लगेचच गरम-गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. तुम्ही जर जास्तीच्या चकल्या तयार करून ठेवल्या, तर सुरुवातीच्या चकल्या चांगल्या कुरकुरीत होतील, पण नंतरच्या चकल्या विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे 5 ते 6 चकल्या पाडून झाले की लगेचच चकल्या तळून घ्यायच्या.
आता चकल्या तळून घेण्यासाठी काय करायचं, एक पसरट कढई घ्यायची किंवा पॅनमध्ये तेल घालायचे आणि तेल कडकडीत गरम झाले की यामध्ये चकल्या सोडायच्या आणि एका वेळेस 3 ते 4च चकल्या यामध्ये सोडायच्या. जास्तीच्या चकल्या जर सोडल्या तर तेल थंड होऊन चकल्या विरघळण्याची शक्यता असते किंवा चकलीमध्ये जास्त तेल जाते. आणि अशा पद्धतीने उलट्या-पालट्या करून 3 ते 4 मिनिट चकल्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता यातील तेल थोडे निथळून घ्यायचे आणि चकल्या काढून घेण्यासाठी काय करायचं, एका पसरट भांड्यामध्ये पेपर घालायचा आणि त्यावर या सगळ्या चकल्या घालायच्या. आता दुसऱ्या चकल्या घालताना काय करायचं, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये दुसरी बॅच घालायची. आणि 3 ते 4 चकल्या घातल्यानंतर मस्त खालीवर करून या चकल्या तळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता चकली तळून घेताना आपली चकली कुठेही तुटली नाही. मस्त खमंग कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत. आता या चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. त्यामुळे या चकल्या महिनाभर अगदी जशाच्या तशा कुरकुरीत राहतात. आणि असे भाजणीचे पीठ तयार करून ठेवले की वाटेल तेव्हा आपल्याला कधीही या चकल्या तयार करता येतात. तर मंडळी, तुम्हाला या भाजणीच्या पिठाच्या चकल्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.